नमस्कार, खाऊप्रेमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आईने बनवलं जेवणासाठी मस्तपैकी झणझणीत पिठलं, सोबत पोळी, थोडासा भात आणि म्हणजे मी थोडासा घेतलेला आहे आणि मस्तपैकी त्यावर साजूक तूप, पिठल्यावर तेल आणि सोबतीला पापड, कांदा वगैरे तर ते असतंच. तर आता कढईमध्ये घेतलेला आहे एक पळीभर तेल आणि तेलामध्ये टाकलेली आहे एक चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे मग पिठलं असं मस्त चवीला लागतं. आणि त्यामध्ये टाकलेला आहे हिंग आणि बारीक चिरलेला लसूण. लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा. कांदासुद्धा परतून घेत आहे. खरं तर पिठलं बनवायला एकदम सोपं असतं, तरीसुद्धा प्रत्येक घरातली पिठलं बनवायची पद्धत ही खूप वेगळी असते आणि पिठलं 2-3 प्रकाराचं असतं. तव्यावरचं पिठलं, कोरडं पिठलं, असं पातळ पिठलं, मिरचीचं पिठलं, तिखटाचं पिठलं. तुमच्याकडे कोणतं बनवलं जातं कमेंट करून सांगा, कारण माझ्या इथे सासरची पद्धत वेगळी आहे आणि माहेरची पद्धत वेगळी आहे. आता हे सासूबाईन बनवत आहे, त्यांची पद्धत ते शेअर करत आहे. तर कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची आणि चवीनुसार तिखट, किती तिखट पाहिजे तर साधारण 2 चमचे इथं तिखट टाकलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर पिठल्याला केवढं पातळ बनवायचं त्या अंदाजाने थोडंसं पाणी घालायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पाणी उकळतंय तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं पिठलं बनतं आणि ते तुम्हाला भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबत खायला आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा. त्यामध्ये टाकलेली आहे अर्धा चमचा धणा पावडर. इथं पाण्याला उकळी आलेली आहे. मग आईने काय केलं, याच्यातलं थोडंसं पाणी वेगळं केलं आणि उरलेल्या थोड्या पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच बेसन. कारण जास्त पाण्यात जर बेसन मिक्स केलं तर त्याला जास्तीत जास्त गुठळ्या होण्याची शक्यता असते, मग त्या निघत नाही. खरं तर पिठलं एकदम प्लेनपेक्षा त्याच्यात थोड्याशा गुठळ्या छान लागतात. थोड्याशा ठीक आहे, पण जास्त नको व्हायला म्हणून मग पाणी थोडंसं कमी केलं. फोडणीची पाणी ते काढून ठेवलं आणि ह्यामध्ये साधारण 1 कप बेसनचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. असं ते घोटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे उरलेलं फोडणीचं पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं ते मिक्स करायचं. हां, तर ही जी फोडणीचं पाणी आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते ह्यामध्ये आई मिक्स करत आहेत. थोडंसं आज पिठलं पातळच बनवणार आहोत, कारण भातसुद्धा आहे भातासोबत खायला. झटपट बनणारा पदार्थ आहे आणि थोडासा जर लसूण जास्त घातला तर त्याची चव काय मस्त लागते खरंच. तर इथे हवं तेवढं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी. इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे थोडक्यात शिजवायचं आहे ते. एक 5 मिनिट शिजलं की पिठलं तयार होतं. तर कितपत पातळ पाहिजे आहे त्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे. वरून कोथिंबीर घातली आणि चांगलं रटरटू द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर मस्तपैकी पिठलं बनवून तयार झालेलं आहे. गॅस बंद करते मी आता आणि असं चवदार पिठलं पोळी, भाकरी, भात ह्यासोबत एन्जॉय करायचं. सोबत कांदा घ्यायला विसरायचं नाही, कारण कांदा आणि पिठलं कॉम्बिनेशन बेस्ट आहे. तुम्हाला पण आवडतं का पिठलं कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, जर कधी तुमचं पिठलं उरलं तर त्याची दशमीसुद्धा होते बरं का.